आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। काँग्रेसचं शिष्टमंडळ हे संसद मार्गे पोलीस ठाण्यात झालेलं आहे। भाजप खासदारांविरोधात तक्रारीसाठी हे शिष्टमंडळ गेलेलं आहे। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेसचं शिष्टमंडळ हे संसद मार्गे पोलीस ठाण्यात दाखल झालेलं आहे। प्रमोद तिवारींच्या नेतृत्वातलं हे शिष्टमंडळ आता पोलीस ठाण्यात दाखल झालेलं आहे। भाजप खासदारांविरोधात तक्रारीसाठी हे ठाण्यात दाखल झालेलं आहे। काँग्रेस नेते प्रमोद तिवारींच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात दाखल झालेलं आहे आणि त्यासोबतच महिला खासदारही उपस्थित आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, आता काँग्रेसचं शिष्टमंडळ हे पोलीस ठाण्यात दाखल झालेलं आणि त्यांच्यासोबत काही महिला खासदारही दिसत आहेत। बिलकुल, काँग्रेसच्या पण काही पदाधिकाऱ्यांना आणि खासदारांना धक्काबुक्की झालेली आहे। विशेष करून मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा धक्काबुक्की झालेली आहे आणि आतमध्ये संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले। हे दोन महत्त्वाचे आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच अगोदर भाजपने तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्यावर आता काँग्रेसचे हे खासदार जे आहेत ते तक्रार दाखल करण्यासाठी आलेले आहेत। संसदेच्या आवारामध्ये ही घटना घडली होती, त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलेले आहेत। परंतु संसदेच्या आवारामध्ये केवळ संसदेचाच नियम चालतो, पोलिसांना तिथे प्रवेश दिला जात नाही जोपर्यंत संसदेच्या अध्यक्षाची परवानगी नसते। त्यामुळे पोलीस यामध्ये चौकशी करणार का यापुढे ते पाहावं लागणार आहे का संसदेतली एखादी कमिटी या प्रकरणामध्ये चौकशी करणार। रामराजे, एकीकडे भाजपनं ही तक्रार केली आहे, ती सुरुवात इथनं झाली, काँग्रेसनं धक्काबुक्की केली म्हणून, आणि आता काँग्रेस सुद्धा पोलीस ठाण्यात दाखल झाले। तर नेमकं याच्या पुढे काय घडामोडी घडू शकतात? बिलकुल, दोन्हीकडून पण तक्रारी घेतल्या जातील, परंतु सुरुवातीला भाजपने ही तक्रार दिलेली आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की भाजपने जे काही धक्काबुक्की झाली त्याचे व्हिडिओ पुरावे म्हणून दिलेले आहेत। मग अशाच प्रकारचे काही व्हिडिओ जे आहेत ते काँग्रेसला सुद्धा पुरावे म्हणून सादर करावे लागतील, कारण पोलिसांकडे गेल्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे चौकशी केली जाईल। केवळ तक्रार दिली म्हणून त्याचा पूर्ण चौकशी केली जाईल असं होत नाही। आणि दुसरीकडे हे काँग्रेसचे खासदार हे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आहेत, परंतु मल्लिकार्जुन खरगे जे आहेत काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांनी मात्र तक्रार जी आहे ती राज्यसभेच्या सभापतींकडे केलेली आहे। त्यामुळे राज्यसभेचे सभापती यावर काही महत्त्वाचा निर्णय देतात का, चौकशी लावतात का, ते पाहावं लागणार आहे। नक्कीच, आता काँग्रेसची नेमकी तक्रार दाखल करून घेतली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।